संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय, मात्र केसमध्ये गती दिसत नाही. यंत्रणेवर विश्वास आहे, मात्र तरी सुद्धा संशय निर्माण होतोय, असं वक्तव्य बाळा बांगर यांनी केलेलं आहे. आदर्श व्यक्तिमत्व, एक आदर्श सरपंच आणि केस तालुक्यासाठी आणि बीड जिल्ह्यासाठी एक आदर्श सरपंच असणारे स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांच्या निर्गुण हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तथापि न्यायपालिकेमध्ये जेवढी गती पाहिजे होते केसच्या संदर्भामध्ये तेवढी दिसत नाही आहे. आणि त्याच्यामधला ह्या केसमधला एक फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे, त्याचा पण अद्याप तपास झालेला नाही आहे. ह्याच्यावरून लक्षात येतं की महाराष्ट्रभर पण आंदोलन होऊन, चळवळ उभा राहून तरीही कुठं ना कुठे आरोपी ह्याच्यामध्ये एक फरार आहे. त्याच्यामुळे संशय निर्माण होतो यंत्रणेवर. देशमुख कुटुंबाचा यंत्रणेवर, पोलीस प्रशासनावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास आहे, तसा आमचा पण सामाजिक कार्यकर्त्यांचा आहेच. पण तरीही न्याय मिळवण्यासाठी थोडी दिरंगाई होत आहे असं आम्हाला दिसण्यात येत आहे. पण तरी एक आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्व देशमुख कुटुंबासोबत ठाम उभे आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.